पुण्यातील जन आक्रोश मोर्चा हा जसा जसा पुढे सरत आहे तसं तसं जन आक्रोश त्याचंच नाव त्याला अगदी आपण जसं बघतो जन आक्रोश आपल्याला पाहायला मिळते। आत्ता आपल्यासोबत आहेत बजरंग अप्पा सोनवणे जे बीडचे खासदार आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की या सगळ्या आक्रोशाबद्दल मोर्चाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे। अण्णा काय काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही या सगळ्या मोर्चात तुम्ही सहभागी झालेला आहात। आरोपी अटकेत आहे पण एक आरोपी अजूनही फरार आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे। बीड जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात। या घटनेला मी पहिल्या क्षणापासून वाचा फोडत गेलो आणि ही जे ह्याच्यासाठी आंदोलन करतो सर्व बीड जिल्हा रस्त्यावर उतरला। आज महाराष्ट्र पूर्ण रस्त्यावर उतरतो आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये हे प्रकार खंडणी गोळा करणे, रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया असे बरेच अवैध धंदे करणारी टोळी तयार केली आणि या टोळीचा मारेकरी कोण आहे त्याला फक्त खंडणीत अटक केली। तर याला माझं म्हणणं आहे की 302च्या मर्डरच्या केसमध्ये त्याला ॲड झाला पाहिजे आणि ज्यांनी या सर्व या आरोपींना साथ दिली, ज्यांना प्राथमिकदर्शी ज्यांचं प्रथमदर्शी जेवढ्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे 7 लोक होते। प्रथमदर्शी या 7 मधले आता 6 पकडलेत पण त्यांना ज्यांनी मदत केली, ज्यांच्या घरी राहिले, ज्यांनी लोकांनी यांना कुणाच्या घरी राहायला, हॉटेलला राहायला, कुठं राहायला जी मदत केली, ज्यांच्या गाड्या होत्या यांच्यावर सर्वाईव कारवाई का झाली नाही, त्यांना या गुन्ह्यासह आरोपी का केलं नाही, गाड्या ज्यांच्या होत्या ते खुलेआम सांगतात की मला अचानक भेटले, पिक्चरची स्टोरी केल्यासारखे रंगवून सांगतात, यांना सुद्धा आणखी अटक झाली नाही। तसंच असताना आजचं अपडेट असं आहे की SIT जी नेमण्यात आलेली आहे त्यातला एक जो अधिकारी आहे SIT मधलाच अधिकारी तो वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हणलं जातं। त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले। मॅडम मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ज्या दिवशी SITची ऑर्डर बाहेर आली, मला वाटतं 1 तारखेला, त्या दिवशी मी सांगितलेलं की या SITमध्ये जे अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी बीड जिल्ह्यातले घेतलेले आहेत, एक अधिकारी वगळता। तर या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या मलिद्याच्या पदावर बसवायचं काम जी आरोपी खंडणीत आहे त्या आरोपीनं केलेलं आहे। मग ह्या यांना काय, आरोपीला पकडून त्याला काय आमच्या गुन्ह्यात न्याय मिळणार आहे आम्हाला? आता खरं तर अजूनही आरोप फक्त खंडणी प्रकरणातलाच आहे। जर ते आता तुम्ही हा मोर्चा करताय पण जर ती मागणी पूर्ण नाही केली, जर ही जी संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांना योग्य तो गुन्हा दाखल नाही केला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पण ती जरतोरवर न बोलता मी सांगतो त्यांना ते करावाच लागेल। तसे पुरावे सापडतायत पोलिसला, फक्त पोलिसनी ते पुरावे जे त्याचा योग्य वापर करून लवकरात लवकर त्यांना त्याची ॲड केलं पाहिजे। त्यांना करणं भाग आहे, ते सुटणार नाहीत आणि ते काहीतरी करतील म्हणून तर लोकांचा आक्रोश आहे। या लोकांचा महाराष्ट्रातला एवढा आक्रोश आहे, महाराष्ट्रातल्या सरकारनं याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आणि गांभीर्यानं याच्यात लक्ष घालून तात्काळ जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडलं पाहिजे। जे आणखी त्यांना सपोर्ट करणारे आहेत त्यांना सुद्धा त्याच्यासह आरोपी केलं पाहिजे। आपण बघितलं जसं मागणी तर आहे की 302 या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला पाहिजे, पण जर नाही करण्यात आला तर जन आक्रोश हा अति तीव्र होईल असं देखील आता बजरंग सोनवणे यांनी सांगितलं। आता नक्की या मोर्चाचं कशा प्रकारात स्वरूपांतर होतंय हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझा सहकारी सूरज कसबेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।